मी आज अंडा करी मसाला करणार आहे। त्यासाठी मी शिजवलेले 3 अंडे घेतलेले आहेत। त्यासाठी सामग्री: एक बारीक चिरलेला कांदा, वाळलेलं खोबरं, एक मिरची, तीळ, धन, जिरं, छोटे 2 दालचिनी, एक मसाला वेलदोडा, 2 मिरी, थोडासा लसूण, आलं, तमालपत्ती, कोथिंबीर आणि टमाटर। परतन आपण तेल ओतून घ्यायचं। सगळी भाजून घ्यायची। प्रथम कांदा, कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला। असा अंड्याला चिरा पाडून घ्यायचा। त्यामध्ये मीठ चटणी व्यवस्थित जाते, त्यामुळे चव पण लागते। आता आपल्याला कांदा भाजलेला आहे, त्यामध्ये वाळलेलं खोबरं थोडंसं, लसूण, आलं, तमालपत्ती, जिरं, तीळ हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। टमाटर पण टाकायचं आहे। हा सगळा मसाला भाजून घ्यायचा। हा सगळा भाजलेला आहे मसाला आपला। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। मसाला आपला सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे, तो आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। हे आता सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हा आता आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण अंडा करी करूया। ती फ्राय करून घ्यायची तेलामध्ये। त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं थोडंसं, आपल्याला टाकायचं आहे। मसाला आपण तेल सुटूपर्यंत भाजलेला आहे। मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे। तुमच्या चवीनुसार लाल तिखट घाला। मी 1.5 चमचा लाल तिखट घालत आहे। घालायची तोपर्यंत मी इकडे दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। ते पाणी आता यामध्ये ओततो। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घाला। मी एका माणसापुरतंच केलेलं आहे। तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल जास्त पाणी होता, घट्ट पाहिजे असेल तर कमी होता। तयार झालेली आहे। आता अशा प्रकारे आपली अंडा करी तयार झालेली आहे। ट्राय करून नक्की सांगा कशी झालेली आहे आपल्या अंडा करी। धन्यवाद।